कोणाकोणाला विश्वास आहे की स्वामी आपल्या संकटकाळी धावून येतात। श्री स्वामी समर्थ मित्रांनो, अक्कलकोट सिरीजच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आहे। या भागामध्ये आपण पाहणार आहेत की अक्कलकोटला कसे जायचं आणि तेथे कोठे राहायचं। तर मग हा व्हिडिओ लवकरात लवकर सेव्ह करा। मुंबई, पुणे आणि महाराष्ट्रातून व कोणत्याही राज्यातून तुम्हाला अक्कलकोटला येण्यासाठी भरपूर ट्रेन्स आणि बसेस अवेलेबल आहेत। तर तुम्हाला डायरेक्ट अक्कलकोटला वाहन नाही मिळाले तर अगोदर सोलापूर पर्यंत या आणि तिथून अक्कलकोट फक्त आणि फक्त 39 किलोमीटर आहे आणि तिथून तुम्हाला 10 मिनिटाला एसटी बसेस मिळून जातील। आता मुक्कामासाठी तुम्हाला मंदिराजवळच यात्री निवास, भक्त निवास, यात्री भवन व प्रायव्हेट हॉटेल्स मिळून जातील। यांची पूर्ण माहिती मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, ती एकदा चेक करून घ्या। आणि अक्कलकोट मध्ये ट्रॅव्हल करण्यासाठी 50 ते 100 रुपये मध्ये तुम्हाला ऑटो रिक्षा मिळून जाईल। तर मी तुम्हाला फक्त एवढंच सजेस्ट करेल की तुम्ही अक्कलकोटला पहाटे लवकर पोहोचाल या हिशोबाने निघा, म्हणजे तुमच्या अक्कलकोट दर्शनामध्ये 2 ते 3 मंदिरं एका दिवसामध्ये कव्हर होऊन जातील। पुढच्या एपिसोड मध्ये तुम्ही अक्कलकोट मध्ये काय काय बघायचं याबद्दल सांगेल, कारण खूप साऱ्या लोकांना वटवृक्ष मंदिर आणि समाधी मठ सोडलं तर बाकीचे मंदिर आणि पाहण्यासारखे ठिकाणं माहितीच नाहीत। आणि महाराजांच्या सेवेपैकी नामजप ही एक प्रकारची सेवाच आहे। तर मी येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये महाराजांच्या एक सेवेबद्दल सांगणार आहे। तर यासाठी आपल्या पेजला पटकन फॉलो करून ठेवा। श्री स्वामी समर्थ।